नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाची बुक समरी सारांश. चला तर मग सुरुवात करूया. रिच डॅड पुअर डॅड हे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन आणि संपत्ती निर्माण यावरील जगातील सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकांपैकी एक आहे. लेखकाने आपल्या आयुष्यातील दोन व्यक्तींच्या विचारांची तुलना केली आहे, पुअर डॅड आणि रिच डॅड. गरीब वडील आणि श्रीमंत वडील. पुअर डॅड उच्च शिक्षित, नोकरीला प्राधान्य देणारे, सुरक्षिततेवर भर देणारे. रिच डॅड व्यवसाय, गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्यावर भर देणारे. या दोन विचारसरणींमधून लेखकाने पैसे, संपत्ती आणि आर्थिक शिक्षण याबद्दल महत्त्वाचे धडे दिले आहेत. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, ते पैशाला स्वतःसाठी काम करायला लावतात. लेखकाच्या मते बहुतेक लोक आयुष्यभर नोकरी करून पैसे कमवतात, परंतु श्रीमंत लोक अशी मालमत्ता तयार करतात की त्यांना सतत उत्पन्न मिळवून देते. पुस्तकातील महत्त्वाचे धडे. 1. आर्थिक शिक्षण आवश्यक आहे. शाळेत आपल्याला गणित, विज्ञान, इतिहास शिकवला जातो, पण पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकवले जात नाही. लेखक म्हणतो की आर्थिक शिक्षणाशिवाय जास्त उत्पन्न मिळाले तरी माणूस श्रीमंत होत नाही. 2. मालमत्ता आणि जबाबदारी यातील फरक. मालमत्ता ॲसेट्स उत्पन्न देते, जबाबदाऱ्या खर्च वाढवते. मालमत्ता जी तुमच्या खिशात पैसे आणते, उदाहरणार्थ भाड्याने दिलेली मालमत्ता, व्यवसाय, शेअर्स. जबाबदाऱ्या ज्या तुमच्या खिशातून पैसे काढतात, उदाहरणार्थ अनावश्यक कर्ज, महागडी वस्तू. श्रीमंत लोक मालमत्ता खरेदी करतात, गरीब लोक जबाबदाऱ्या वाढवतात. 3. नोकरीपेक्षा आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे. पुअर डॅड सुरक्षित नोकरीला महत्त्व देतात. रिच डॅड म्हणतात की स्वतःचा व्यवसाय, गुंतवणूक आणि निष्क्रिय उत्पन्न हे आर्थिक स्वातंत्र्याचे खरे साधन आहे. 4. पैशासाठी नव्हे तर शिकण्यासाठी काम करा. तरुणपणी विविध कौशल्य शिकणे महत्त्वाचे आहे, जसे विक्री, संवाद कौशल्य, व्यवस्थापन, गुंतवणूक, व्यवसाय नियोजन इत्यादी इत्यादी. ही कौशल्ये भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करण्यास मदत करतात. 5. भीती आणि लोभावर नियंत्रण. लोक दोन भावनांमुळे चुकीचे निर्णय घेतात. भीती, पैसे कमी पडतील म्हणून. लोभ, जास्त मिळवण्याच्या हव्यासामुळे. श्रीमंत लोक भावनांऐवजी ज्ञान आणि विश्लेषणाच्या आधारांवर निर्णय घेतात. पुस्तकातील प्रसिद्ध सूत्र. रोख प्रवाहाचा विचार. उत्पन्न, मालमत्ता अधिक उत्पन्न. लेखक सांगतो की पगारातून उरलेले पैसे खर्च करण्याऐवजी मालमत्तेत गुंतवले तर ती मालमत्ता पुढे अधिक उत्पन्न निर्माण करते. व्यवहारातील उदाहरण. श्रीमंत व्यक्ती शेअर्समध्ये गुंतवणूक करते, तर सामान्य व्यक्ती महागडा मोबाईल खरेदी करते. भाड्याने देण्याची मालमत्ता, कर्जावर गाडी. व्यवसाय सुरू करणे, संपूर्ण उत्पन्न खर्च करणे. निष्क्रिय उत्पन्न वाढणे, फक्त पगारावर अवलंबून राहणे. पुस्तकातून मिळणारे फायदे. पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. उत्पन्नापेक्षा मालमत्ता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित होते. बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व समजते. फक्त पैसे साठवण्याऐवजी त्यांना वाढवण्याची सवय लागते. व्यवसाय वृत्ती विकसित होते. स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. आर्थिक नियोजनाची सवय लागते. दीर्घकालीन उद्दिष्टे आणि शिस्तबद्ध गुंतवणूक यांची जाणीव होते. मर्यादा आणि टीका. लक्षात ठेवण्यासारखे काही उदाहरणे अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित आहेत. गुंतवणुकीतील जोखमींबद्दल पुस्तकात तुलनेने कमी चर्चा आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी व्यवसाय सुरू करणे नेहमीच सोपे नसते. जीवन बदलणारा धडा. रिच डॅड पुअर डॅड हे फक्त पैसे कमवण्याबद्दलचे पुस्तक नाही, तर ते पैशाचा विचार कसा करावा हे शिकवते. लेखकाचा मुख्य संदेश असा आहे की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आर्थिक शिक्षण, मालमत्ता निर्माण आणि शहाणपणाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. श्रीमंत होण्याचा मार्ग जास्त पगारातून नव्हे तर योग्य आर्थिक सवयी आणि मालमत्ता निर्माण करण्याच्या वृत्तीमधून जातो. हा या पुस्तकाचा सार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.